जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. ओ टॅक्सी ड्रायव्हर जरा बाहेर येता का? शनाया तुझे मिस्टर टॅक्सी चालवतात. गो गर्ल्स. नो डोंट लीव मी. शॅरी व्हाय डिड यू लाय टू मी? खोटं का बोललास तू? यार तू टॅक्सी चालवतोस. मी नाही राहू शकत तुझ्या बरोबर. यू आर सच अ बिग चीट अँड अ लायर. शनाया प्लीज तू शनाया तू शनाया प्लीज यार मला एकदम ती जा म्हणाली ना. एक मिनिट जस्ट गेट आउट. तुम्ही मला जस्ट गेट आउट. गेट आउट. थांब. ती दुसरी बायको शनाया पेटाड. तू टॅक्सी चालवते ना म्हणून गेली तुला सोडून. आई काही सोडून बिडून गेलेली नाही कळलं ना. शनाया फक्त चिडलीये माझ्यावर. ओके आणि येणार आहे ती परत येणार आहे. मला विश्वास आहे शनायावर. मला एकदा बोलू तर दे ना. तू ऐकू शनाया प्लीज यार ऐक. काय प्रॉब्लेम आहे तुझा? मी पाया पडतो. हवं हे रस्त्यावरती काय चाललंय तुमचं? राधिका तू थांबव ना हिला. 2 महिन्याची मुदत दिली ना तुम्हाला, पण ही साधा 2 महिने सुद्धा तुमचा संसार करू शकत नाही. राधिका मी याच्या बरोबर आता कधीच राहणार नाहीये. त्यामुळे तू याला डिवोर्स द्यायचा का नाही ते तू ठरव. आय डोंट केअर. आता तुम्ही चुकीचे नव्हता. मेहनत करत होतात, पैसे कमवत होतात, पण तिला मात्र तुमची लाज वाटली आणि गेली ना तुम्हाला सोडून. आणि या सगळ्या प्रकारात मी जिंकले. आता ना ती तुमच्या आयुष्यात आहे ना मी. काही कळतच नाही. एकदा म्हणते त्याला सांग मी परत भेटणार नाही, आता म्हणते त्याला विसरायचं नाही. नक्की प्लॅन काय यार तुझा? बेबी त्याला पॉलिटिक्स म्हणतात. पॉलिटिक्स काय? तू फक्त मी सांगते ते कर ग. मग बघ तुझा कसा फायदा होतो ते. चॅलेंज तर तू जिंकलीस. चॅलेंज जिंकल्यानंतर तू गुरुनाथला डिवोर्स देणार नाहीस असं ठरलं होतं ना. मी यांना डिवोर्स देणार हे नक्की आहे आणि यात बदल होणार नाही. मग जर ते आधीच ठरलेलं होतं तर कशासाठी हा सगळा अट्टहास? कारण मला यांना हे दाखवून द्यायचं होतं की शन्याचं तुमच्यावरती नाही तुमच्या पैशावरती प्रेम आहे. सर ही किल्ली यापुढे मी कामाला नाही येऊ शकणार. काय झालं? काय सांगायचं सर. आता दिवस कसे फिरतात हे तर माहितीच आहे तुम्हाला. मी पूर्वी एका मोठ्या कंपनीत CEO होतो. माझी कंपनी एका मोठ्या कंपनीनं टेक ओव्हर केली आणि म्हणून ड्रायव्हर म्हणून जॉब करावा लागला मला. पण मी आता माझ्या लायकीचं काहीतरी काम शोधणार आहे. हे बघ माझ्या मनात तसं काही नव्हतं. मी खोटं बोलले तुझ्याशी. माझ्या मनामध्ये असं काहीच नव्हतं. मी तुमच्या भल्याचाच विचार करत होते. मी चुकले. बोल ना काहीतरी. रेवती काका तुम्ही तरी समजावा ना तिला. राधिका रेवती आमच्यावर नाराज झाली. आम्हाला आता इथून निघायला हवं, पण तू हे बरं केलं नाहीस. आमचे संबंध मात्र बिघडले. मग काका रेवती अगं असं खरंच माझ्या मनात दुसरं काही नव्हतं. तुमच्या दोघांची भांडणं मिटावी एवढाच उद्देश होता. तुम्ही सांगा ना काका. तुम्हाला तर सगळं माहिती होतं. काकू सांगा ना. काकू काकू तुम्ही काऊन हसताय? काय काकू तुम्ही हसलात? नाही रावलं. म्हणजे काय झालं? का हसताय तुम्ही? ती काळजी वाटत होती मला. टेन्शन. अगं आम्ही गंमत केली तुझी. आम्हाला आमची चूक कळली ना म्हणून तुला बोलावलं इथे. कसं लल्लू आलंय का मुलीला? काका अगं खरंच तू खूप मोठं काम केलंयस. आम्हाला वडीलधाऱ्या माणसांची गरज होती. त्यांच्या मार्गदर्शनाची गरज होती आणि ते आम्हाला मिळालं ह्यांच्यामुळे. काका काकूंना इथे पाठवून तू खरंच खूप मोठं काम केलंस आणि आम्हाला पटलंय त्यांचं. मला कधीच पटलं होतं. हिला आज पटलं. सॉरी मस्करी केली. बोल बोल. राधिका आम्हाला हे कळलंय. कुठलीही गोष्ट वादापर्यंत न नेता शांतपणे सोडवता येते. नशीब माझं. नशीब आमचं म्हण.
या दोघांमधले वाद मिटतच नव्हते, म्हणून ही युक्ती काढायला लागली मला. आणि आम्हाला तर फार मज्जा आली. खरंच आम्हाला एक मुलगा, सून, नात हे आहे असंच वाटलं. वाटलं म्हणजे आम्ही कोण आहोत मग? ये हुबीना बात. राधिका, तू ह्यांचं भांडण मिटवलंस आणि आमच्या सर्वांचं एक कुटुंब झालं. खरंच राधिका वाईन, नवरा बायको मधलं नातं जर टिकवायचं असेल ना, तर इगो घराच्या बाहेरच ठेवून यावं लागतं, म्हणजेच ते नातं टिकतं आणि फुलतंय. चला, आमचा इथला कार्यभाग संपला म्हणायचा. हो, तुमचा कार्यभाग संपला की नाही ते आम्ही ठरवणार. आणि आमचं याबद्दल एकमत आहे. नशीब. थँक्यू वाईन. खरंच थँक्यू सो मच. ह्यांच्या मनात काहीतरी आहे कळलं होतं हा तुम्हाला? हा कळलेलं. मग पुढे चिठ्ठी कधी घेतली? मग नंतर 10वीत चिठ्ठी घेतली. मग का ह्याच्या घेतली? मैत्रिणीने मला दिली. काय लिहिलं होतं चिठ्ठीत? काय नाही, आय लव्ह यू. छाती धडधडलं माझ्या एकदम. तुला आता डोळे लागलेत ना, म्हणून तुझ्यासाठी चिंचा. अहो पण मला आता असं काय खावंसं वाटत नाही. नंतर खावेशा वाटलं तर कुठं जाशील? अहो तेव्हा मी सांगेन की तुम्हाला, तुम्ही मला आणून द्यालच की. आणि तेव्हा मी इथं नसलो तर? म्हणूनच आत्ता आणलंय मी. शेतले, मला तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायची आहे बघ. भले मी इथं तुझ्यासोबत असलो तरी किंवा नसलो तरी. आत्ता नाही, मगाशी कोणाशी बोलत होतीस? मगाशी गॅरी आला होता ना. तो मला न भेटताच गेला. हा, मी त्याला सांगितलं ना तू घरात नाहीये. का असं खोटं सांगितलंस मम्मा? ऐक ना, मी त्याला हे पण सांगितलं की तू जागीरदार बरोबर फिरायला गेलीयस. ते म्हणतात ना, जेव्हा संकट येतात तेव्हा सगळीकडून येतात आणि सगळ्यात आधी जे आपले नसतात तेच सोडून जातात. हे असलेच सगळे लोक स्वार्थी, एक नंबरचे स्वार्थी आहेत सगळे. काय म्हणजे घरात कोणी आलं होतं का? गुरु तो एकटा आहे घरामध्ये. गुरु, गुरु, काय झालं? गुरु, राधिका, नाही झोपेच्या गोळ्या आणि सगळ्या खाल्ल्या. गुरु, डोळे उघडा. आऊ उठा. आऊ उठा ना. ए गुरु, 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 पाणी, पाणी, पाणी घेऊन ये लवकर. इली इली, नायकांच्या घरातली वरात इली. काय करता? वरात येऊ दे. हाय नाथा, सोड माका, मी अण्णा नाही कसे. सोड माका. काय करतास? माका बघूचा, माका कोणी काय करूचा नाही. अनाजी पंत हे पत्र पाठवून समर्थांनी मोठाच उपकार केलाय आमच्यावर. त्यांनी आमच्या कामाचं कौतुक केलंय आणि आमच्याकडे काहीतरी मागितलं, आणि हे सगळं तुमच्यामुळे. अनाजी पंत, तुम्ही समर्थांना तकलीफ द्यायला नको होत, व्यर्थ शिणवलं त्यांना. तुमचं कर्तृत्व आम्ही जाणून आणि चोखून आहोत. त्यामुळे कोणाला काय जबाबदारी द्यायची ते आम्ही ठरवू. तुम्हाला आज सरांना गिफ्ट नाही देता येणार आहे का ग? आई अगं ते रूम मध्ये काम करतायत. बरं बरं, असू दे. ब्रो इन लॉची या घरात एक स्पेशल रूम आहे. ब्रो इन लॉ घरात आले ना की पहिल्यांदा त्याच रूम मध्ये जातात. पण म्हणजे ईशा, मलाही आश्चर्यच वाटलं की ईशाने तुमच्यापासून ही गोष्ट लपवून कशी ठेवली. गॉड नोज त्या रूम मध्ये काय असेल. काय झालं? अरे मला आजपासून डुकरांनी डुशी मारली. हा, थोडक्यात पावले बघ. मला तर वाटते रानात धाडच पडले बघ त्यांची. तरी मी आपण तुम्हाला सांगत होतो रस्त्या बाहेर पडू नका म्हणून. अरे एक नाही ज्यादा आहे ती. राणादा, माझ्या बी मळ्यात एक डुकार दिसाल. बरे बघा, तुम्ही घाबरू नका. आपण उद्या सकाळच्याला बघू काय करायचं ते. जरा जपून, लय बेकार जाते.
राखणीला माणसं वाढवा. मीच तुमच्या अडीअडचणीला उभं राहणार आहे एवढं लक्षात ठेवा. आता संघर्ष पॅनेलची काडीपिटीच रानडुकराची होळी पेटवणार.